हॅलो, कसे आहात सगळे? बरेच दिवस झाले होते गॅलरी मी क्लीन नव्हती केली आणि 2-3 दिवस पाहिलं नसलं की असे हाल होतात. मग अगोदर मी सगळी गॅलरी क्लीन करून घेतली. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून बाहेर जायचं होतं. मग मी हेअर वॉश केले आणि सिरम मी लावतेच कारण माझे केस बिलकुल मॅनेजेबल नाही आहेत. म्हणजे खूपच फ्रीझी हेअर्स आहेत. मला एक एकदा वाटतं की मी कॅरेटिन किंवा स्मूथनिंग करून घ्यावं, पण भीती पण तेवढीच वाटते. मी तर खूप कन्फ्यूज आहे. तुम्हीच सांगा की मी कॅरेटिन केलं पाहिजे का नाही. मग स्किन केअर करून घेतले आणि बाहेर जायचं होतं. ऑब्व्हियसली मला ओपन हेअर ठेवायचे होते, पण गाडीवर जायचं होतं. मग केसांचा सगळा झाडूच झाला असता. मग आम्ही आलो मॅकडॉनल्डमध्ये, जे की आमच्या घरापासून 5 ते 10 मिनिटाच्याच अंतरावर आहे. सोमू त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू असतानापासून वाट पाहत होती आणि आज फायनली आम्ही आलो तिथं. मग काय खूप काही ट्राय केलं. बर्गर खाल्लं आणि सोमूनंतर आईस्क्रीम घेतली. त्यानंतर मी कोल्ड्रिंक घेतली, पण खूप थंड होती तर माझ्याने पिली नाही गेली. मग मी मफिन घेतलं आणि कॅपेचिनो कॉफी घेतली. पण असं झालंय का तुमच्यासोबत, बाहेर खायला जाऊन पण घरी येऊन स्वयंपाक करावा लागला? कारण बराच वेळ आम्ही नंतर फिरलो होतो बाहेर, त्यानंतर भूक लागली होती. मग सोमूला सूप केलं, नंतर ब्रॉकली दिले आणि हे शेवग्याचं शेंगाचं सूप खूप मस्त झालं होतं. मी रेसिपी इंस्टाग्रामवरच पाहिली होती तर. आणि आमच्यासाठी फिश फ्राय आणि कोळंबी मसाला बनवले होते. मग आमची प्लेट रेडी होती. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.